कंझ्युमर सायकोलॉजी आहे ती. आता बोर्डाने एकदा असा निर्णय दिला की यापुढे दुकानदारांकडनं टेक्स्टबुक घ्यावी लागणार नाही, शाळेतनं ती दिली जाते. आता नवनीतची पंचायत आहे म्हणजे, कारण शाळा काय नवनीतची गाईड देणार नाही. तर त्यांनी ठरवलं की आपण एक मोठं जाहिरातीचं कॅम्पेन करूया की त्यामुळे जरा अवेअरनेस वाढेल आणि मुलं घेऊन येतील. आणि खूप दिवस त्यांनी वेगवेगळ्या ऍड एजन्सीजना कामं दिली होती, पण ते काही फार त्यांना त्याचं गुण आला नव्हता त्या त्यांच्या जाहिरातींचा. त्याचं कारण एक असं होतं की नवनीत गाईड म्हणजे भीती घालायची. त्या जाहिराती ज्या होत्या, तुम्हाला पास व्हायचं आहे ना परीक्षेत, मग गाईड वाचा नाही तर पास होणार नाही, अशाच स्वरूपाच्या त्या सगळ्या जाहिराती असतात. तर नवनीत मधले 2 प्रोफेसर होते, विजय जोशी ज्यांनी जे म्हणजे अनेक नाटकं डिरेक्ट केले, आम्ही जगतो बेफाम वगैरे, चंद्रलेखाची वगैरे चांगली चांगली नाटकं त्यांनी डिरेक्ट केलेली आहेत. तर ते नवनीतसाठी काही गाईड्स द्यायचे आणि प्राध्यापक अशोक बागवे जे कवी आहेत, तर त्या दोघांनी सांगितलं की तुम्ही इतकी भीती का घालताय मुलांना की नवनीत गाईड वाचा नाही तर तुम्ही फेल व्हा. त्यापेक्षा तुम्ही हा आनंदाचा भाग आहे, नवनीत गाईड घ्यायला इतकी मजा येते आणि ते वाचायला इतकी मजा येते, असं तुम्ही करा. आणि अशोक बागवेंनी त्याच्यावर लिहिलं की ते किती लिहिणं पण गमतीशीर असं बघा, की त्यांनी लिहिलं की नवनीत हाती आले हो, अवघड सोपे झाले हो. आणि मग कसं तर सगळा महाराष्ट्र त्याच्यातनं दिसला पाहिजे. तर मराठवाडा असो विदर्भ, कोकणची माती, खानदेश वा मावळ प्रांती, मुले मुली गाती, नवनीत आमच्या हाती, नवनीत आमच्या हाती, अशी ती रिंगत होती. नवनीत हाती आले हो, अवघड सोपे झाले हो. हे आता मी तुम्हाला ऐकवतो, कारण त्याच्यात एक छान गोड लहान मुलीचा आवाज आहे, तो मला काढता येणार नाही. हा स्पीकर हे ऑन करतात, प्रोजेक्टरची गरज नाही, ऑडिओ येईल ऑटोमॅटिक येईल. हा हो, नाही येत. अवघड सोपे झाले हो, नवनीत मार्गदर्शन, 3 पिढ्यांचा अढळ विश्वास, तुमच्या यशाला पंख देणारी पुस्तकं. हो, मराठी पाऊल पडते पुढे नावाची आता एक सिरियल म्हणजे रियालिटी शो झाला, वेगवेगळं टॅलेंट वेगवेगळ्या ठिकाणी. आणि श्रीरंग गोडबोलेंनी फार सुंदर गाणं लिहिलं होतं की कुठे कुठे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात टॅलेंट आहे, तुम्ही शोधाल तिकडे ते टॅलेंट आहे, फक्त ते लपलेलं आहे. हिरा जसा खाणीत दडलेला असतो, पटकन लक्षात येत नाही कारण काळाच रंग असतो त्याचा, तसं टॅलेंट आहे आणि त्याला चाल द्यायची होती. प्रॉब्लेम कुठे होता की मराठी पाऊल पडते पुढे असं त्याचं नाव होतं. आता मराठी पाऊल पडते पुढे त्या आपली चाल इतकी डोक्यात बसली आहे, मराठी पाऊल पडते पुढे ही चाल, तर ती काही केल्या माझ्या डोक्यातच आहे. मी खूप प्रयत्न केला इकडनं तिकडनं, पण चाल तीच यायची, मराठी पाऊल पडते पुढे म्हटल्यावर तीच चालायची. मग शेवटी मी ठरवलं की आपण वेगळं काहीतरी करायचं, आपण आता प्रयत्न करतोय असा आवाज आणायला नको, आपण त्या चालीला एक मानवंदना देऊ. आणि झाली त्याच्यासारखीच झाली असं म्हणून जेव्हा करायला घेतलं तेव्हा ती वेगळी झाली असं अनुभव. पण त्याची फिल्म फार सुरेख शूट केली आहे, तर ती दाखवतो. सापडे
गाड्यात जगण्याच्या सगळ्यात शिवरात डोंगरात खरीदारी आम्ही जात फुलेदारी प्रणालीला निराजा पुढे सागराने फाईल दिले आम्ही बाबाने शोध दिले मला मुलाला मागे दारी म्हणायचे अवघड शिकायला आणि म्हणायचे संसारात नव्याची तिच्याकडे आतापर्यंत किती विविध पातळ्यांवर काम केलेलं आहे आणि किती विविध प्रकारचं काम केलेलं आहे. यातलाच एक त्याचा नवा धाडसी प्रयोग म्हणजे नवे शब्द, पण त्याला दिलेली चाल मात्र 1950 सालातली पाहिजे अशी त्या सिच्युएशनची रिक्वायरमेंट होती. सो कौशलनी हा प्रयोग केला आणि तो अजून प्रकाशित झालेला नाही, पण त्यांनी अतिशय सुंदर प्रयोग केलाय तो. त्याचबरोबर आपण जर बालगंधर्व पाहिला असेल तर त्यातली सगळीच पदं ही कौशलनी नवीन ट्रीटमेंट देऊन अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्यासमोर आणली आहेत. तर आता ह्या दोन गोष्टी त्यांनी कशा केल्या हे आपण बघूया. पहिलं त्या 1950च्या दशकातल्या गाण्याबद्दल सांगतो. मनस्विनी लता रवींद्र ही एक नाटककार आणि दिग्दर्शिका आहे. तर तिच्या एका नाटकासाठी लखलख चंदेरी नावाचं एक नाटक केलं आणि एका 50च्या दशकातली साईड हिरोईन तिची कथा तिने मांडली होती त्या ह्याच्यात. तर तिने मला एक जेव्हा ती आली आणि संगीत करायचं होतं त्या नाटकाचं, तर ती म्हटली एक गाणं असं पाहिजे की जे 50च्या दशकातलं वाटेल, पण ते आता नवीन करायचं आणि ते आपण शूट करू आणि मागे प्रोजेक्टरवर दाखवू नाटकामध्ये, चालू नाटकामध्ये असं. आणि मग ते शब्द पण तसे पाहिजेत, ते चाल पण तशी पाहिजे. आणि ते कुठे परत काय आता काय त्यावेळी शब्द होते की डायरेक्ट बोलायचं नाही, असं थेट बोलायचं नाही. म्हणजे आता जसं मैंने तुमको कहा आय लव्ह यू अशी गाणी असतात ना, तसं नाही ते. पण तर म्हणजे बहुतेक थर्ड पर्सन मध्ये आपल्या प्रियकराबद्दल बोलायचं. तर असं एक गाणं ते तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण हे अख्ख्या गाण्याची प्रोसेस ही 7 मिनिटाची. म्हणजे पहिल्या 3 मिनिटात ते गाणं लिहून झालेलं आहे आणि पुढच्या 3 मिनिटात त्याला चाल लागलेली. तर कधी कधी अगदी अवघड वाटणाऱ्या गोष्टी एकदम सोप्या होऊन जातात, तसं झालेलं आहे. हा दुहेरी चॅलेंज घेतला असतो. हो हो, शब्दही तसे वाटले पाहिजेत आणि चाल. तर ते आणि मग त्या उच्चार तेव्हाच्या हिरोईन्स करायला. ऍक्च्युली त्या गायिका जेव्हा आल्या, याच्यातली एक गायिका तुमच्या लक्षात येईल की अशी रेग्युलर गायिका नाही, श्रुती भावे आता जी सारेगम मध्ये व्हायोलिन वाजवते, तुम्ही बघितलं असेल तर तिला मी गायला सांगितलं. ती काही अशी रेग्युलर गायिका नाहीये, पण तिला सांगितलं तिचा आवाज अगदी 50च्या दशकातल्या शमशाद बेगम वगैरे या टाईपच्या गायिकांचाच वाटतो. आणि ते सुरुवातीला काही केल्या तो ऍटिट्यूड येत नव्हता, कारण या मुली सगळ्या आत्ताच्याच आहेत ना. तर मी म्हटलं की एक काम करा, टकराये उनसे नैना असे शब्द होते. ते म्हटलं सगळं टकरायेचं ये करा, म्हणजे टकराये उनसे नैना असं करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वाकड्या उभं राहून गा, थोडं कमरेत असं वाका आणि गा, ते आपोआप येईल. आणि तुम्हाला म्हणजे त्यांनी सगळ्यांना बाहेर ते म्हणाले की हे आम्ही असं करतोय, कारण 2 गायिका आहेत, हंसिका अय्यर आणि श्रुती भावे, हे आम्ही असं उभं राहून गायतोय हे कोणालाही कळता कामा नाही. त्यामुळे बाकी सगळे जे बघायला आले होते रेकॉर्डिंग, त्यांना सगळ्यांना बाहेर काढलं स्टुडिओच्या. आणि मग हे अशा उभ्या राहून त्यांनी टकराये उनसे नैना मैं कुछ ना बोली रे असं करून ते गायले ते गाणं. आता ते याच्यात दिसतं. आवाज मला जरा दिलासा वाटला की जपानमध्ये जो टेक्निकल चुका ऑपरेटर इंडियन आहे. मराठी मुक्ता बर्वे आणि शर्वाणी किल्ले.
समझ गई. क्या समझी तू? कोई तो है. कौन कोई? देखो, लाख कोशिश करो लेकिन राह छुपाए नहीं छिपता. तो कॅमेरा सगळ्या झाडात जाऊन बालगंधर्व हा खूपच खरं मोठा विषय. म्हणजे पहिल्यांदा मला जेव्हा सांगितलं की तुला बालगंधर्वाचं संगीत करायचं तेव्हा धडकी भरली. म्हणजे कारण बालगंधर्व, लता मंगेशकर ही सगळी दैवत आहेत. ही काही फक्त गाणारी मंडळी नाही. जरा केसाला जरी यांच्या धक्का लागला तरी थोडीशी उलट प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि बरोबर सुद्धा असतं ते. म्हणजे त्यामुळे खूप जपून त्याच्यात हे करावं लागलं. कारण तुम्हाला चमत्काराची काही प्रतिकृती तयार नाही करता येत. मिरॅकल्स कॅनॉट बी रेप्लिकेटेड. तसं जरा याच्यात झालं बालगंधर्वाच्या बाबतीत. आणि त्यांची जी जुनी गीतं होती ती सुद्धा खूप जबाबदारीने करणं आलं होतं. पहिल्यांदा तर गायक कोण, कारण कोण तुम्ही उद्या म्हणाल की लता मंगेशकरांवर चित्रपट करायचा तर कोणाला तुम्ही कास्ट कोणाला करणार? लता मंगेशकरचा आवाज म्हणून लताबाईंची गाणी वापरायची नाही असा तो सगळा प्रॉब्लेम होता. त्याच्यात आम्हाला गंधर्वांची गाणी म्हणायला गंधर्वच सापडले. आणि आनंद गंधर्व हे आनंद भाटे यांनी होकार दिला आणि त्याच्यामुळे खरं तर त्या सगळ्याला वजन आलेलं आहे. पण आनंद भाटे गात असताना